अमेरिकेनं भारतावर लादलेल्या 25% टॅरिफचा कोकणालाही फटका बसण्याची शक्यता आहे आणि याचं कारण म्हणजे भारतातनं जवळपास 300 कोटींचा 15,000 मेट्रिक टन मँगो पल्प हा निर्यात होत असतो। अमेरिकेमध्ये रत्नागिरी हापूसच्या पल्पला चांगलीच मागणी आहे। कोकणातनं जवळपास 50 कोटींचा पल्प निर्यात होतो। आता त्यावरती 12 कोटी 50 लाखांचा टॅक्स बसणार आहे। त्यामुळे अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे निर्यातीला चांगलाच फटका बसेल। टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेला जाणाऱ्या पल्पच्या किमतीत 25% वाढ होणार आहे। त्यामुळे अमेरिकेतील ग्राहकांना महाग दरानं तो खरेदी करावा लागेल। पल्प किंमत वाढल्यानं निर्यात घटण्याचीही शक्यता आहे। त्यामुळे आर्थिक गणित थोडंसं कोलमडण्याची निर्यातदारांना भीती आहे। याचाच आढावा घेत रत्नागिरीतील मँगो पल्प निर्यातदार आनंद देसाई यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। आनंद देसाई सर आपल्यासोबत आहेत। सर, आपण पाहतोय की डोनाल्ड ट्रम्प सरकारने भारतावर 25% टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतलेला आहे। तुम्ही देखील निर्यातदार आहात, मँगो पल्प मोठ्या प्रमाणात निर्यात होत असतो कोकणातून देखील। कशा पद्धतीने फटका बसू शकतो किंवा काय नेमक्या अडचणी येऊ शकतात, काय सांगाल? आपल्या भारतातनं 15,000 मेट्रिक टन मँगो पल्प दरवर्षी अमेरिकेला एक्सपोर्ट होत असतो। म्हणजे साधारण 300-350 कोटी रुपयेपर्यंतची उलाढाल होत असते। आपल्या कोकणातनंच 50 कोटीची उलाढाल हापूस आंब्याच्या रसाची होते। परंतु हा आंब्याचा रस जो आपण अमेरिकेला पाठवतो तर तिथले जे भारतीय आहेत ते ह्या हापूस आंब्याच्या रसाचा आस्वाद घेत असतात। अर्थात 25% टेरिफ लावल्यामुळे हे जो 12.5 कोटी रुपये जो टॅक्स भरायला लागणार आहे तो अर्थातच आपले अमेरिकेत राहत असणारे भारतीयच भरणार आहेत। आणि हा बोजा आपल्या भारतीयांवर तिथल्या ग्राहकांवर पडल्यामुळे अर्थातच आमच्या विक्रीमध्ये घट होणार आहे। आणि आता आम्ही मे महिन्यात आमच्या डीलरबरोबर रेट ठरवलेले असतात, परंतु हे जरी रेट ठरवलेले असले तरी अचानक हा टेरिफ लावल्यामुळे आमची सगळी आर्थिक गणितं विस्कळीत होणार आहेत। आणि ही आर्थिक गणितं विस्कळीत झाली की परत सेलवर परिणाम होणार। अर्थात आमचे पुढचे जे 9 महिने आमचे जे कंटेनर अमेरिकेला जात असतात त्याच्यावर ह्याचा परिणाम होणार। अर्थात ते जर का सेलवर परिणाम झाल्यामुळे आमच्या विक्रीत घट झाली तर तो जो डबा आहे तो कुठे विकायचा, काय करायचा असा प्रश्न उपस्थित होणार। त्यामुळे हा टेरिफ लावून आमचं अतोनात आर्थिक नुकसान होणार आहे। त्यामुळे हा टेरिफ बसू नये अशी मी भारत सरकारला विनंती करत आहे। निश्चितच आपण जर पाहायला गेलो तर या टॅरिफ धोरणाचा फटका हा मँगो पल्प व्यवसायाला देखील बसणार आहे, निर्यात देखील घटणार आहे। त्यामुळे कुठेतरी हा बसू नये टॅरिफ जो आहे अशी अपेक्षा आहे ते इथले निर्यातदार व्यक्त करताना दिसत आहेत। राकेश गुडेकर, NDTV मराठी, पावस, रत्नागिरी।